आज दिनांक 12 एप्रिल. श्रीराम जय राम जय जय राम. सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय सत्संगती. नमस्कार. आज दिनांक 12 एप्रिल. श्रीराम जय राम जय जय राम. सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय सत्संगती. एखाद्या दारूबाजाप्रमाणे विषय मनुष्य वागत असतो. त्याला सर्व कळते पण वळत नाही. एकीकडे स्वतःला जो परमात्म्याचा अंश म्हणवितो आणि दुसरीकडे विषयांच्या आहारी जातो. खरोखर भक्तीशिवाय सर्व काही वाया आहे. संताजवळ राहावे आणि भक्तीचे साधन करावे. आपल्याला काही करायचे उरले आहे असे जे वाटते ते न वाटू लागले म्हणजे साधनात प्रगती झाली असे समजावे. भगवंताची भक्ती घडायला गुरुसेवा हे एक मुख्य साधन आहे. जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणे गुरुला भागच पडते. वास्तविक गुरु मनात काही इच्छाच येऊ देत नाही. म्हणून कामधेनूपेक्षाही गुरु श्रेष्ठ आहे. अत्यंत तळमळीशिवाय भगवंताचा योग शक्य नाही. संत समागम प्रारब्धाने होतो, पण समरीतीने जाता आले तर खरा समागम घडतो. पण आमचा मार्ग विषय आहे म्हणून संत भेटूनही त्याचा समागम आपल्याला होत नाही. विषयांमध्ये धुंद असलेल्या आम्हाला पाहून संतांच्या मनात कालवा कालव होते. त्याची आपल्याला कल्पनाही येणार नाही. आपली बुद्धी आपल्याला समाधानाप्रत नेत नाही तर दुसऱ्याची मदत घेणे आवश्यक आहे. अशावेळी ज्यांची मदत आपण घेतो त्यांचे आपण ऐकायला नको का? भगवंताच्या जिज्ञासेचा मार्ग आक्रमायला संतांनी सांगितले. संतांना जिज्ञासा मूळचीच असते. आपल्याला ती नाही म्हणून ती उत्पन्न करणे भाग आहे. काही केल्याशिवायच सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय म्हणजे सत्संगती हा होय. सत्संगती अति अपूर्व काम करणारी आहे. ज्याचे भाग्य थोर असेल त्यालाच ती लाभेल. एखादा मनुष्य भोवऱ्यात सापडला तर त्याला बाहेर काढण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग असा की दुसऱ्या चांगल्या पोहणाऱ्याने त्या भोवऱ्यामध्ये उडी मारून तो फोडायचा आणि बुडत्याला बाहेर ओढून काढायचे. पण यासाठी शक्ती फार लागते. दुसरा मार्ग असा की आपणच भोवऱ्यामध्ये बुडी मारून तळाशी जायचे आणि खालून बाहेर निघायचे. विद्वत्ता ही भोवऱ्यासारखी आहे. वरवर पाणी फिरत असते तरी तळाशी ते संथ असते. तसे जे लोक वरवर विद्या शिकतात ते वादाच्या आणि मतांतराच्या चक्रात सापडतात. पण जे खोल तळाशी जातात त्यांना खरे काय ते आपोआपच कळते आणि ते सगळीकडे एकच असते. विद्येच्या भोवऱ्यामध्ये सापडणाऱ्यांना बाहेर ओढून काढण्याचे काम फार मोठ्या संतांचे असते. शहाणाने त्या भानगडीत न पडावे. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच खरे संतांचे काम होय. कोणत्याही सत्पुरुषाची परंपरा रक्षण केली पाहिजे. त्यात आपले कधीही घुसडू नये. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज इथे आपल्याला सांगतायत की कुठलीही सद्वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी सत्संगती हा मोठाच उपाय आहे. खरं तर संत ओळखता येणे आणि त्यांची संगत लाभणे ही खरंच खूप मोठी कृपा आहे. आणि याच्यासाठी खरं तर गुरुसेवा हे अत्यंत उत्तम साधन आहे. म्हणून ज्यावेळी आपले गुरु आपल्याला एखादं साधन देऊ करतात नामासारखं, त्यावेळी आपण ते अत्यंत निष्ठेने आणि तळमळीने करणं आवश्यक आहे. खरं तर कुठल्याही इतर साधनापेक्षा संतांची संगत जर आपल्याला लाभली तर आपण त्याचा योग्य वापर करून घ्यायला हवा. पण आपण मुळात विषयात अडकलेले असतो. त्यामुळे अशा संतांची संगत जर आपल्याला लाभली तरी आपल्याला ती कायम ठेवणं खरंच फार कठीण होऊन बसतं. म्हणून आपण कुठल्याही शंका कुशंका मनात आणू नये. ज्यावेळी कधी अशी कृपा आपल्यावर होईल त्यावेळी आपण त्यांच्याशी अत्यंत निष्ठेने राहावं. त्यांनी दिलेलं साधन तळमळीने करावं आणि मग आपल्याला जी शाश्वत वस्तू आहे, सगळ्यात आपलं मुख्य आयुष्याचं जे साध्य आहे भगवत प्राप्तीचं, ते प्राप्त करून घ्यावं. हजारो लोकांना परमेश्वराच्या मार्गाला लावणं, त्यांना परमार्थ साधन साध्य करून देणं हेच खरं तर खऱ्या संतांचं मोठं कार्य असतं.
त्यांचे अत्यंत उपकार आहेत आपल्यावर की त्यांनी आपल्याला नामासारखं श्रेष्ठ साधन देऊ केलेलं आहे. आपण त्या साधनाचा योग्य वापर करावा आणि आपल्या आयुष्यात समाधान प्राप्त करावं हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठी खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.